नमस्कार. संच मान्यतेसाठी स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांचा आधार रिपोर्ट मोबाईलवरून कसा पाहावा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपण हा व्हिडिओ प्रथमच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील व पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येईल. तर प्रथमतः क्रोम हे ब्राउझर ओपन करा. यानंतर सर्च बारमध्ये स्टुडंट पोर्टल टाईप करून घ्या. सर्वात वरच्या बाजूस स्टुडंट पोर्टलची वेबसाईट दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर शाळांसाठी नवीन सूचना हे पेज ओपन होईल, ते क्लोज करून घ्या. स्टुडंट पोर्टलवरील लॉग इन पेजवर आपल्या शाळेचा युजर ID व पासवर्ड टाकून घ्या. या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर ID व पासवर्ड शक्यतो सेव्ह करून ठेवा, जेणेकरून टाईप करण्याची गरज पडणार नाही. यानंतर कॅप्चा टाईप करून लॉग इन या टॅबवर टच करा. लॉग इन या टॅबवर टच केल्यानंतर आपल्या शाळेचा डॅशबोर्ड ओपन होईल. डाव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात मेनू हा टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. यानंतर रिपोर्ट या टॅबमधील आधार स्टेटस हे टॅब दिसून येईल, त्यावर टच करा. आपल्या शाळेतील आधारचा रिपोर्ट या ठिकाणी दिसून येईल. तर प्रथमतः UDIS कोड, शाळेचे नाव, आपल्या शाळेतील टोटल स्टुडंट्स एकूण विद्यार्थी, यानंतर आधार व्हॅलिड स्टुडंट्स, आधार आपल्या शाळेत एकूण किती टक्के आधार व्हॅलिड आहे, यानंतर आधार व्हॅलिडेटेड स्टुडंट्स, आधार एकूण विद्यार्थ्यांचे किती आधार व्हॅलिड आहेत ती संख्या या ठिकाणी दिसून येईल. यानंतर आधार इनव्हॅलिड स्टुडंट्स, इनव्हॅलिड असलेले आधार विद्यार्थ्यांचे आधार या ठिकाणी दिसून येतील. यानंतर प्रोसेस्ड स्टुडंट्स, यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रोसेसमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसून येईल. आधार अवेलेबल स्टुडंट्स, आधार अवेलेबल असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसून येईल. यानंतर आधार नॉट अवेलेबल स्टुडंट्स, ज्या विद्यार्थ्यांचे अद्याप आधार नाहीत अशा विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसून येईल. आणि टोटल आधार टोटल कॅटलॉग स्टुडंट्स आणि एकूण विद्यार्थी. तर वर्गवाईज विद्यार्थ्यांचे आधार पाहायचे असेल तर आपणास UDIS कोड यावर टच करा. यावर टच केल्यानंतर आपल्यासमोर वर्गवाईज विद्यार्थ्यांचे आधारचा रिपोर्ट पाहावयास मिळेल. या ठिकाणी प्रथमतः वर्ग, आपल्या शाळेत जे वर्ग आहेत 1 ते 7 किंवा 1 ते 8 ते वर्ग दिसून येतील. त्यानंतर डिव्हिजन, व्हॅलिडेटेड स्टुडंट्स, आता ज्या विद्यार्थ्यांचे आधार वर्ग वाईज व्हॅलिड आहेत अशी संख्या या ठिकाणी दिसून येईल. यानंतर इनव्हॅलिड स्टुडंट्स, यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे आधार इनव्हॅलिड झालेले आहे ती संख्या या ठिकाणी दिसून येईल. यानंतर अनप्रोसेस्ड स्टुडंट्स, ज्या विद्यार्थ्यांचे आधार अनप्रोसेस आहेत त्या विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसून येईल. यानंतर आधार अवेलेबल स्टुडंट्स, आता ज्या विद्यार्थ्यांचे आधार अवेलेबल आहेत, व्हॅलिड आहेत असे विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिसून येईल. आधार नॉट अवेलेबल स्टुडंट, आता या ठिकाणी मात्र आपणास एक संख्या दिसून येत आहे, एक अंक दिसून येत आहे जो की आधार नॉट अवेलेबल, ज्या विद्यार्थ्यांचे आधार अवेलेबल नाही असे. आता हा विद्यार्थी कोण आहे हे पाहायचं असेल तर त्या संख्येवर टच करा, त्या अंकावर टच करा. टच केल्यानंतर आपणास खालच्या बाजूस त्या विद्यार्थ्याचे नाव दिसून येईल. या विद्यार्थ्याचे आधार व्हॅलिड करून घेण्यासाठी त्या विद्यार्थ्याच्या आधारची माहिती आपणास अपडेट स्टुडंट्स या टॅबमध्ये टाईप करावं लागेल, भरून घ्यावं लागेल व आधार व्हॅलिड करून घ्यावं लागेल. आणि शेवटी टोटल स्टुडंट्स, आपल्या शाळेतील जे
टोटल एकूण विद्यार्थी संख्या आहे वर्गवाईज ती या ठिकाणी दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांच्या आधारचा रिपोर्ट जो की संच मान्यतेसाठी ग्राह्य धरला जातो तो या ठिकाणी आपणास पाहाव्यास मिळेल. आणि या ठिकाणाहूनच ज्या विद्यार्थ्यांचे आधार उपलब्ध नाहीत किंवा इन प्रोसेसमध्ये आहेत किंवा इनव्हॅलिड आहे ती सर्व संख्या या ठिकाणी आपणास वर्गवाईज विद्यार्थ्याच्या नाव सुद्धा या ठिकाणी पाहता येतील. तर अशा प्रकारे आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आधारचा रिपोर्ट पाहू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब शेअर करा व सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.